आपल्या संस्थेच्या श्री पंचम हेमराज लॉ कॉलेजमध्ये आपण ऑलरेडी 2013 पासून LLBचा कोर्स चालवतो। त्याच्यामध्ये आपल्याकडे आता 132 विद्यार्थी संख्या एका वर्षासाठी आहे। तर तो कोर्स 2013 पासून सुरू झाला आणि संस्थेच्या अथक प्रयत्नांमधून आता LLMचा कोर्स सुद्धा आपण आपल्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी आणि जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील जे वकील आहेत ज्यांना ॲडिशनल एक डिग्री किंवा LLMचं शिक्षण घेता येईल त्या हेतूने आपण शैक्षणिक वर्ष 24-25 पासून LLMचा कोर्स आपल्या कॉलेजमध्ये आणला आहे। तर हा 2 वर्षाचा एकूण कोर्स आहे। त्याच्यात 4 सेमिस्टर असणार आहेत आणि त्याला आपल्याला मुंबई विद्यापीठाकडून ॲफिलिएशन मिळालेलं आहे आणि शासनाकडूनही परवानगी मिळालेली आहे। तर थोडक्यात सांगायचं तर याच्यात आपण 2 कोर्स म्हणजे 2 ग्रुप आपण यामध्ये घेतलेले आहेत। पहिला ग्रुप आहे तो कॉन्स्टिट्यूशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आणि दुसरा एक कोर्स आहे तो क्रिमिनल लॉ अँड क्रिमिनल ॲडमिनिस्ट्रेशन। यामध्ये दोन्ही ग्रुपला आपल्याला 30-30 सीट एकूण 60 सीटचा आपल्याला LLMसाठी इनटेक देण्यात आलेला आहे। या कोर्स सुरू करण्यामागचा हेतू असा आहे की कुठलंही क्षेत्र आज कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर महत्त्वाचं क्षेत्र आहे। त्यामध्ये उद्योग असेल, आर्थिक क्षेत्र असेल, व्यावसायिक असेल, तुमचं मीडिया क्षेत्र असेल, हे सोडलं तर रिअल इस्टेट आहे, रेल्वे आहे, डिफेन्स आहे, अशा विविध क्षेत्रात तसंच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा आपली मुलं थोडी मागे आहेत। तर त्यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून कसं पुढे आणता येईल, त्यांना ॲडिशनल क्वालिफिकेशन कसं देता येईल, त्यातलं चांगलं शिक्षण देता येईल या हेतूने आपण LLMचा हा कोर्स संस्थेमार्फत इथे सुरू केलेला आहे। तर माझं आणि संस्था चालकांच्या वतीने असं आवाहन आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तसेच वकिलांनी या LLM कोर्सचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि भविष्यामध्ये संस्थेचं असंही पाऊल असेल की PhD सारखे कोर्सेससुद्धा आपण याच्यामध्ये भविष्यात सुरू करू आणि मला खात्री आहे की आपले संस्थाचालक त्या दृष्टीने आपले नियामक मंडळ असेल पूर्णपणे आम्हाला सहकार्य करेल आणि नजीकच्या काळात आपण PhD सुद्धा या कॉलेजमध्ये सुरू करू अशी मी खात्री. धन्यवाद.